नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चालू केलेला आहे। त्यामधला पहिला टॉपिक झालेला आहे। तर दुसरा टॉपिक बघायचा आपल्याला वर्ग समीकरण। वर्ग समीकरण म्हणजे काय? तर दिलेल्या इक्वेशन मध्ये एका म्हणजे त्याचे इक्वेशनची कोटी समीकरणाची कोटी हे 2 असेल तर त्याला काय म्हणतो? वर्ग समीकरण। त्याच्यामध्ये या नावामध्ये दिलेला आहे वर्ग म्हणजे त्या इक्वेशनचा कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक जर 2 असेल तर त्या समीकरणाला काय म्हणतो आपण? वर्ग समीकरण। तर या चॅप्टर मध्ये काय शिकायचे आपल्याला? पहिला वर्ग समीकरण म्हणजे काय? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, वर्ग समीकरणाचं सरळ समीकरण, सामान्य समीकरण, त्याच्यामध्ये एबीसीच्या किमती काढायचे ते कसं आहे, त्याच्यामध्ये मूळ व त्यांचे सहगुणक काय, मुळामध्ये आणि सहगुणामधला फरक, संबंध आणि वर्ग समीकरणाच्या काही पद्धती सोडवायच्या 2-3 ते या समीकरणामध्ये बघणार आहोत आपण। तर आज पहिलं लेक्चर आहे आपलं वर्ग समीकरणाचं। त्याच्यामध्ये पहिलं बघायचे वर्ग समीकरण म्हणजे काय, वर्ग समीकरणाच्या पद्धती आणि वर्ग समीकरणाचं सामान्य समीकरण। तर बघा वर्ग समीकरण म्हणजे काय आता शिकलो आपण, ज्या इक्वेशन म्हणजे समीकरणाचा कोटी हा 2 असतो त्याला काय म्हणतो आपण? वर्ग समीकरण। त्याच्यामध्ये वास्तव संख्या a, b, c समीकरणामध्ये a b c ह्या वास्तव संख्या असून a इज नॉट इक्वल टू b आणि हे एवढे इक्वेशन झाल्यानंतर त्याला वर्ग समीकरण असं म्हणतात। त्याच्यामध्ये घातांक सर्वात मोठा 2 असतो, त्याचा सामान्य रूप काय बघा, ax चा वर्ग अधिक bx अधिक c इक्वल टू 0 या स्वरूपामध्ये असेल तर तो वर्ग समीकरण आहे असं गणलं जातं किंवा मानलं जातं। त्याचप्रमाणे आता तुम्हाला एक इक्वेशन जर दिलेलं असेल x² + 4 इक्वल टू 0 तर हे वर्ग समीकरण आहे का? यस आहे, कारण इथं आपल्याला bx हा क्रिएट करू शकतो आपण। आता b काय? आपलं वास्तव संख्या, आपण सांगतानाच काय म्हणतो, b हे वास्तव संख्या आहे तर ते पद क्रिएट करण्यासाठी b ची किंमत आपण 0 घेऊ शकतो। तर काय होईल मग इथे इक्वेशन तयार, x² अधिक 0x अधिक 4 इक्वल टू 0 हे झाले वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूपामध्ये समीकरण। आता त्याच पद्धतीने हे जर वर्ग समीकरण त्याच्यामध्ये कोणते पद येतात आणि त्याचं सामान्य रूप काय आणि त्याच्यानंतर दुसरं आहे मूळ। आता समजा मूळ म्हणजे काय, दिलेल्या समीकरणामध्ये ज्या चलाची किंमत आहे त्या चलाची किंमती ठेवून असं कुठपर्यंत अनंत त्या चलाची किंमती ठेवून उजव्या साईडची किंमत आणि डाव्या साईडची किंमत हे जर सारखी आली असेल, त्या किंमती जर सारख्या आल्या असतील तर त्या दिलेल्या किमतीला त्या समीकरणाचं मूळ असं म्हटलं जातं। आता त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे वर्ग समीकरणाची इक्वेशन पद्धत। त्याच्यामध्ये एबीसीच्या किमती काढायचे, तुम्हाला बोर्डामध्ये 2 मार्काला किंवा 1 मार्काला विचारलं जाते सरळ इक्वेशन देऊन त्याच्यामध्ये एबीसीच्या किमती काढा। त्याच्यानंतर आहे तुम्हाला वर्ग समीकरणाची ओळख झालेली आहे। आता त्याच्यामधल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप पण पाहिलेलं आहे आपण। त्याच्यानंतर आपण आता 2.1 कडे जाऊ। तर 2.1 मध्ये सराव संच 2.1 मध्ये काय, कोणताही 2 वर्ग समीकरणे लिहा। तर कोणते 2 वर्ग समीकरणे लिहायचं? तर बघा आता वर्ग समीकरणामध्ये आपण चालू करतो सराव संच 2.1। तर पहिला क्वेश्चन आहे तुमचा, कोणतेही 2 वर्ग समीकरण लिहा। तर आता शिकलो आपण वर्ग समीकरण लिहिण्याच्या पद्धती। वर्ग समीकरणाचं कॉमन इक्वेशन काय आहे, ax² अधिक bx अधिक c। आता abc हा तर वास्तव संख्या आहे आपण सांगितलेलं आहे, तर abc च्या किमती कुठं पण कितीही घेऊ शकता तुम्ही अनंतपर्यंत। तर आपण घेऊन 2x² अधिक 6x अधिक 7 बरोबर 0। आता लगेच दुसरं इक्वेशन तयार करा, 6x² अधिक 3x + 5 इक्वल टू 0 हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर। आता सेकंड क्वेश्चन काय म्हटले बघा, सराव संच 2.1 चालू केलेला आहे आपण। सराव संच 2.1 मधला पहिला क्वेश्चन झालेला आहे। आता दुसरा क्वेश्चन काय म्हटलाय, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। आता एक इक्वेशन दिलेलं आहे
क्वेश्चन नंबर 2 मतलब फर्स्ट x² अधिक 5x माइनस 2 इक्वल टू 0। आता खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण कोणती ते ठरवायचे। आता आपण वर्ग समीकरण ठरवायची पद्धत आताच बघितलं आपण। कॉमन इक्वेशन आहे का बघा, ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये तर इक्वेशन आहे। फर्स्ट आठ क्लियर झाली। दुसरी आठ काय सांगते, दिलेल्या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक किंवा दिलेल्या समीकरणाचा कोटी हा किती असला पाहिजे बाबा, 2 असेल तरच त्याला काय म्हणतो वर्ग समीकरण। या ठिकाणी जर इथं 2 इथं 3 असेल तर तो वर्ग समीकरण नाही, म्हणजे इथं फक्त कोटी काय 2, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। आणि ह्या जागी जर इथे x इथं y दिलेला असेल तर तोच वर्ग समीकरण राहणार नाही, कारण आपल्याला काय पाहिजे, एकच चल पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा आहे तुम्हाला y², दुसरे इक्वेशन बघा, हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे। दुसरं बघा काय दिलेलं आहे, y² इक्वल टू 5y मायनस 10। आता बघा दिलेल्या समीकरणामध्ये y हे चल आहे बरोबर। आता y हे चल आहे मान्य आहे। आता याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c इक्वल टू 0 याशी तुलना करू, याची तुलना करू, म्हणजे या इक्वेशन मध्ये जर बसत असेल परफेक्ट तर ते दिलेल्या समीकरण वर्ग समीकरण आहे। तर बघा स्क्वेअरचा कुठे वर्ग y²। आता इक्वल टू च्या पुढच्या संख्या अलीकडे आणायचे झाले तर त्याचे सिंबल काय होईल, वेस्ट होईल। आता इथे प्लस आहे तर इकडे येऊन काय होईल, त्याचा मायनस होईल। आता हा मायनस आहे, इकडे येऊन काय होईल, तो प्लस होईल। म्हणजे दिलेल्या समीकरण हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये परफेक्ट बसत आहे, म्हणून दुसरा समीकरण पण वर्ग समीकरण आहे। तर क्वेश्चन दुसऱ्या मधला तिसरा बघू आपण काय दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड बघा, थोडा इथे डिफिकल्ट दिलेला आहे। तिसरा y प्लस x² बरोबर सॉरी y²। आपल्याला आता काय करावं लागेल, हे जे इक्वेशन छेदामध्ये आहे त्याला सरळ रूपामध्ये घेण्यासाठी छेदामधल्या संख्येनं पूर्ण इक्वेशनला किंवा त्या समीकरणाला गुणून घ्यावं लागेल। तर छेदामधली संख्या काय आहे y, तर या y ने पूर्ण समीकरणाला गुणून घ्या। y ने गुणल्यानंतर काय येते, y² इंटू y म्हणजे y³ अधिक त्याला y ने जर गुंतलं तर काय येते, फक्त 1 असते, y कटते, पुढे काय राहिलं 2y। त्याला कॉमन स्वरूपामध्ये लिहिण्याची तर आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी समीकरणाचा कोटी हा सर्वात मोठा किती आहे, 3 आहे। तर हा समीकरण इथंच तुमचं काय होतो, नाहीसा होतो। तर याच्यामध्ये समीकरण कॉमन स्वरूपामध्ये किंवा या स्वरूपामध्ये मांडण्याची गरज नाही, कारण जर दिसत आहे आपल्याला की दिलेल्या समीकरणाचा कोटी हा 2 नसून 3 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही। तर आता बघा क्वेश्चन नंबर 4 सॉरी क्वेश्चन नंबर 2 मधलं 4 इथं पण असंच आहे। x आता इथे बघा कसं करायचं, x अधिक 1/x बरोबर 2 सॉरी मायनस 2 मायनस 2। तर बघा आता इथे x आहे आणि इथे छेदामध्ये x आहे। आता बघितलं आपण छेदामधल्या संख्येने पूर्ण समीकरणाला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, गुणाकार। आता इथे x * x x² अधिक x कटला 1 राहिला बरोबर -2 आहे। आता याला इथे कॉमन याच्यामध्ये घेण्याची गरज आहे, कारण इथे आपल्याला सर्वात मोठी घातांक किंवा सर्वात मोठा कोटी या 2 दिसत आहे, म्हणून या स्वरूपामध्ये घ्या ax² अधिक -1 घेऊन काय होईल, प्लस होईल, +1 बरोबर 0। दिलेल्या समीकरण हे वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपामध्ये आपण करून घेतलेले आहे। तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा घातांक हा किती आहे, 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। तर याच पद्धतीने आता क्वेश्चन नंबर 2 मधला 5वा ग्रुप
तर बघा एकदम सोप्या पद्धतीने आहे, याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला कुठेही मिळणार नाही. वाटलं तर सर्च करून बघू शकता कुठं. तर बघा आता 5 वगैरे बघत आहोत आपण. m+2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m-5 इक्वल टू 0. तर आता 6 पण लगेच घेऊ. 6 पासून काय सांगतोय, m³ अधिक 3m² - 2 इक्वल टू 6. दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का ओळखायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण 6 गणिते घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघा इथं आता हे 2 दिलेले ब्रॅकेट आहे. त्या ब्रॅकेटमध्ये काय नाही म्हणजे काय असते, गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनचे सिम्बॉल असते. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, तर फक्त एक डिजिटने मल्टिप्लाय करू आपण. m इंटू m-5 प्लस 2 m-5 इक्वल टू 0. आता m गुणिले m काय झाला बाबा, m² झाला. आता हे m 5m अधिक 2m वजा प्लस मायनस इथं मायनस होईल, 5 दुनी 10 बरोबर 0. आता हे काय करू, फक्त आपण या ब्रॅकेटनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. तर बघा आता m² वजा आणि प्लस काय होतंय, वजा बाकी होत्या. 5 मधून 2 गेले, 3m उरले, वजा 10 इक्वल टू 0. दिलेलं समीकरण हे पूर्ण सामान्य रूपामध्ये पण आहे, वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये आहे आणि सर्वात मोठा घातांक हा 2 आहे, त्याच्यामुळे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे. तर इथं बघता क्षणी आपल्याला लक्षात येईल की सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणजे समीकरणाची कोटी 3 आहे. दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण नाही. तर आपला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पूर्ण झालेले आहेत सराव संच 2.1 मधले. व्हिडिओ लाईक करा, आवडत असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.